लय उन्हातून आलो आताच. गाडीवर लय ऊन लागते. सरपंच काय काय सांगू आता. काय झालं? पोरांना लय त्रास दिला. त्रास दिला? ते पोरग करीन तर तीच बायको करन. कोण? पोरग माझ. अरे हा पण कोण बायको करीन? तर काय माहिती ती पोरगी त्यांनी कोणची पटवली काय. आता हे पोरांचं आपल्याला काय सांगता येतंय का. कॉलेजमध्ये पटवली काय? हा अरे बापरे. काय सांगू? कोणाची कोणाची काय काही समजलं का? अरे रडू नका तुम्ही, मला सांगा नेमकं. इकडे बघा काय झालंय सांगा. ते माझ्या मुलांनी आहे हा. ना कॉलेजमध्ये असताना प्रेम केलेलं आहे. हा ते तुम्ही मला समजलं, ते पुढं सांगा काय झालं. मग आमच्या बाजूलाच आहे ना त्यो कोण? ते बंट्या हा बांधाला बांधायचे. ते लय रूम नाही ते त्यांचं आणि माझे किती बारे भांडणं झाले. अडगय ते मग माझ्याकडे पाहिलं ना किती लोकांना आणलंय त्याने. नाही नाही कुणाचे गुरं सुद्धा येऊ देत नाही. पोरगी पटवली का? आणि त्यांची पोरगी पटवली आता माझ्या मुलांनी. तुमचे तर वातावरण वाद आहेत. आणि मग तेच ना मग त्याच्यामुळे मला आहे ना तुम्हीच काहीतरी मार्ग सुचवा सरपंच. हा. तुम्हीच सुचवा. अरे पण काय करावं बाबा, आता हे लयच अवघड ठिकाणी दुख नाही भाऊ. मला तर फार म्हणजे झोप आहे ना. नाही नाही ते बाबा ऐकणार नाही भाऊ. मग आता काय करायचं. काय खाटवले आता? जाईन नाही तर मी जीव देईन नाही तर. अरे, असं नाही करायचं कधीच. असं कधीच करायचं नाही. काय ते पोराला आहे तुम्हाला आहे पण ते आता फक्त हा प्रॉब्लेम मीच सॉल्व्ह करू शकतो. त्यासाठी तुमच्याकडे आलोय सरपंच. बरं मी काय करतो, हा त्याला आणि त्याच्या पुरीला बोलून घेतो. किंवा एक काम करतो, तुमच्या पोराला आणि त्या पुरीला त्यांचं खरंच प्रेम आहे काय, आणि जर असलं पुढं काय करायचं मी बघ. करा तुम्ही काहीतरी नाही तर मग त्याला या पोरालाच मी धोपटीतो नाही तर त्याला धोपटा तुम्ही. हाणून मारून काय होत असतं का? असं हाणून मारून हे असं मन परिवर्तन होत नाही. आणि खरोखर जर प्रेम असलं ते तुमचं ऐकणार नाही. मग ते पोरग पळून नेलं तर त्याचा बाप मला आणि मुलीचा बाप मलाच हाणायला बसलाय. नाही नाही पण त्याची पोरगी सध्या नाही. हाय मला वाटतं ती लास्ट इयरला होती. हो मला माहितीये ना. हा पोरगी चांगली आहे पण. चांगली आहे ना. एक होईल भाऊ, जर तसं जर झालं ना तुमच्या बांधाचे वादच मिटून जातील. ये 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 वाता. हा, तू काय जर झालं ना भाऊ तर तो ये असा धोपटून तुम्हाला. त्यासाठी तुमच्याकडे आलोय मी. बर करा बा सरपंच तेवढं तुम्ही. नाही 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 नाही. ऐका ना, एक काम करतो, तुमच्या पोराला आहे ना माझ्याकडे पाठवा आणि त्याला म्हणतो पुरीला घेऊन नाही बोलवलंय. हा चालन हा, जा बरं. येतो मी. जा. मी तर थांबतो. चालन हा? हो लगेच पाठवा. लगेच येतो. काय अवघड समस्या आहेत बा, काही ना काही काही अवघड आहे. पोर हल्लीचे ऐकत नाहीत. त्याला गाड्या जरा अंग टाकावं, ऊन आहे लई आहे. सरपंच साहेब अंग नका टाकू तुम्ही, अंग नंतर टाका. अरे रात्री 12ला झोपातून पहाटे 4ला उठतोय. आता काय झालं तुला राहिला? माझा नवराच पळून गेला परत. पळून गेला का? किती वेळा झाले आतापर्यंत? आता बरं मग 100 बाऱ्या गेला असेल, पण त्यातले 2-3 बाऱ्या तर तुम्हीच पकडून आणलाय. मीच आणलाय. आता एवढ्या वेळेस त्या परत आणून मला. हा उघड. मी ग्रामपंचायतचे काम करायचे का काय, मला झोप नाही. अरे हा 12ला झोपातून पहाटे 4ला उठतोय. आता काय करावा, तुम्ही गावचे सरपंच आहे म्हणलं तुमच्याकडे येणार ना आम्ही. बरोबर बरोबर. तुझा नवरा गेला पळून. हा आणि त्या दिवशी ती सिंधुबाई आली, ती म्हणली माझा नवरा गेला पळून. बाई, आमच्या नवऱ्यांना काय झालंय नेमकं आणि त्या परत? राजाची बायको गेली पळून. बायको गेली पळून. हेच करतो, हे गेलं पळून ते गेलं पळून. जायला पळायचे बरं समजते. आता कुठे गेलाय काय माहिती. आता काय झालं यावेळेस? पेलं बंदच नाही. बंदच नाही त्याचं पेनं. हा तुमचं भांडण झालं असेल, गेलं ते. काय तुझा नवरा ड्रायव्हर आहे गाडीचा, ट्रका चालवतोय, कोणाच्याही गाडीवर जाईन तिकडच खाईन धाबे धुबे, ते मजा करतो. काय अरे काय राडा ती. नवरा होता सरपंच साहेब. एक होते हा करते का 4-4? काय भाऊ तू एक बोलती. हा का करायचं दुसरा नाही मग ते काय घटस्फोट. ते दुसरा करायचा त्याला 100 बाऱ्या काल धरून आणला ते असता. बरोबर प्रेम चालय तुझं त्याच्यावर. हा काय अवघड आहे भाऊ. आता बघतो मी त्याला. मी तुमच्या पाया पडते पण त्याला तेवढा आणा. आणतो आणतो आणतो. कुठं गेला असेल आता, ते बाकीचे जे ट्रकवाले आहेत ना त्यांना कॉन्टॅक्ट करू. ते कुठं सापडायचंय? मागे त्या गाडीवरून दुसऱ्याचे आणलं होतं, ऊसाच्या गाडीवर गेलता. अवघड समस्या आहे भाऊ. अरे हे कसं काय आली ते बघ. आता ही एक समस्या आली. सरपंच साहेब हा आता बाद झालं. हा आम्हाला लग्न करायचंय. पंटेचीच ना? हा तुम्ही काय ओळखीत नाही का? हा बर. काय ग तुझं याच्यावर प्रेम आहे? हो अरे पण तुझा बाप किती बेकार आहे.
हा किती यांचे आणि तुमचे बांधाचे वाद आहेत, बरोबर आहे. हो. हा तुमचं लग्न ते वाद तर मिटून जातील म्हणायला, पण तुझा बाप मला नाही वाटत सहजासहजी तयार होईल म्हणून. काय नाही व्हायचं म्हणजे पोरगी तयार आहे मग बाप कमी नाही तयार व्हायचा. म्हणजे तुमच्या दोघांचं प्रेम आहे होय? आणि मग आमचं लय जुनं प्रेम आहे पहिल्यापासून. आणि मग आता आता काय सांगू रे, आता लग्न करायचं म्हणलं सगळं गावभर होणारच आहे ना. तुम्ही बोला ना आमच्या पप्पांशी, मी पप्पांना लावून देते तुमच्याकडं. तू सांगणार का, डेअरिंग करणार का पप्पाला हा सांगायचं? मग काय होईल ते होईल, सांगणार आहे. नाहीतर मग मी पळून जाईल, दुसरा काय माझ्याकडे पर्यायच नाही. मग एक काम कर, तू नको बोलू का ना, टोले टाकीन ते तुला, ते आडगं येते नांगरा मागचं काय, मी बोलून घेतो त्याला. हा. काय? लगेचच बोलून घेतो, कशाला टाइम लावायचा तरी. लगेच मी असतं ना. हा, तू नाही, असता आम्ही- बोल. आम्ही अरे मी असताना तर मार नाही बसायचा. हा मग बोलू की. हा उलट तुला संरक्षण मिळेल माहितीये का, आलं का लक्षात. हा मग बोलू मग आज जे असेल ते फायनल बोलतो आज तोंडावर तुझ्या बापाच्या. हा? आज नाही मी घाबरणार. जाऊ का मग? ए राजश्री इकडे आहे का? राजश्रीलाच सांगतो तू पटकन येईल माहितीये का. काय? राजश्री एक काम कर, हा? याचा बाप आहे ना बांटे, हा तिथं जा तू पटकन, काय कुठं लय लांब नाही. हा गाडी चालू कर, मोटरसायकल, तुला तर काय अडचणच नाही. हा आणि त्याला घेऊन ये लगेच गाडीवर. हा काय काय सांगू नको बरं का, काय काम आहे काय, तुलाच काही माहितच नाही. काय ऐकलं तू? नाही ना, मी नाही काय ऐकलं. नाही ना, चालेल जा त्याला घेऊन ये, माहितीये ना बांटे. हो. हा आता घाबरत नाही तुम्ही असल्यावर मी काय, कोणाला. मी असल्यावर अजिबात नको घाबरू. जे बरोबर होतं आहे. समजा ही जर पळून जर गेली, याने लग्न केलं हे साधण्यानेत, हा अहो, सरपंच अरे गावात तर नाव जाईल त्यापेक्षा ना असं लग्न लावून दिलेलं चांगलं ना, हा? मग काय? आहे की नाही. पण ह्याच्याकडे तर काय काम आहे, आमच्या दादांनी घ्यायला पाहिजे ना माघारी जमिनीचं, बांधाची वाद सोडून द्यायचं. तुझ्या दादाला तू अजून माहितच नसेल ते बघ आणलं लगेच तिने, आहे का. मी काय म्हणते, सरपंच आमची होऊन देईल का, पण तिला सर्किट आहे. राम राम सरपंच. राम 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 बंटे भाऊ. हा 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 मी असताना कस काय मी असताना त्याला कसं काय हात लावलं तू? थांबा हो, सरपंच साहेब. काय तुला काय आम्हाला 2 मिनिटं. काय कानावर आलं काय तुझ्या? हा मला कानावर आला म्हणूनच म्हणलं. असं म्हणून तू डायरेक्ट धरलं का बाई इकडे? आई, लग्न करणार मी पोरी सांग तुमच्या. हा लग्न करणार एवढ्या मोठ्या जोरात आवाज झाला. आई, तुमचे बांधाचे बांटे इकडे बघ. तुम्हाला माहिती हा आहे मला का? सगळं माहिती, बांधाचे वाद भानगडी सगळं हा. ऐकून घे तू बांटे. हा बोला. हे बघ खरं सांगू का तुला, हा हा तुमचे बांधाचे वाद हे ते जागेवर राहतील सगळे. हा तुझ्या पूर्वी मी विचारलंय हा. तर ती म्हटली पळून जाऊन लग्न करणार, तू जर नाही लावून दिलं तर. हा सगळं? अच्छा गावभर तुझं नाव जाईन. हा नुसत्याच म्हणते ना, बांट्याला रूम नाही ना, बांट्याला असं आहे ना, बांट्याला दादा आहे. हा तू झिरो होऊन जाशील. त्याच्यापेक्षा आहे ना गोडीत लग्न लावून द्यायचं बरं का. मी मध्यस्थी राहतो बर आणि विषय असा आहे की बोजात होईल ना. हा आणि तुमचे बांधाचे वादही मिटून जातील कायमचेच. हा ऐ, घाबरत नाही तुम्ही असले मी सासरा होणार. कोणाला. मामा हा मामा म्हण. मामा हा मस्त शेजारीचे तुम्ही. हा आहे ना हा शेजारी. काय त्याच्या आधी तुमचं म्हणजे एका ताटात जेवायची तुम्ही, पण बांधावरून तुमचं बिनस आहे. बांधावरून, हा. माणसं चांगली आहेत की नाही सांग बरं. आहे ना चांगलेत माणसं. माणसं चांगली आहेत ना, पोरग चांगले आहे की नाही. तुमच्या तोंडाकडे बघतो सरपंच म्हणून. अरे पण ते काय मला एक सांग, व्यसनी आहे का? हा, नाही नाही व्यसनी नाही तू. काहीच नाही बरोबर आहे. हा आणि त्याच्या बापाचे तुझे वाद याच्याबरोबर कधी वाद झाले का तुझे? नाही 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 ना. मग मला एक सांग तू, हे प्रेम आहे त्यांचं आणि चांगलं होईल ना. पोरगी शेजारी जाईन बरं, जमिनी 7-8 एकर आहे त्यांना. हा हा हे मला माहिती ना आता आज शेजारीच म्हणलं काय अडचण नाही. पण एक काम कर, हा. ती सरस तू काय म्हटले आता मला? हो नाही लगीन लावून दिलं तर मी पळून जाणार आहे. घे. मला काय कोणाशी घेणं देणं मग नाही. माझं सध्या नाही ती. complete झालेलं आहे, तुम्ही हे काय करू शकत नाही. ऐकलं का? हा आणि मग मी तुला तेच सांगतो. हा चव तुझी जाईन. हा म्हणतील गावभर लोक म्हणतील, लोक काय म्हणतील, बंट्याची पोरगी गेली पळून. सरपंच साहेब एक समस्या झाली ना. काय? मला आवडते नाही यार. आमच्या सुपरवायझर पोरगी? हा हा आज काय हे सगळं काय पेव फुटलं काय? बाई तुम्ही सगळ्यांची समस्या सॉल्व्ह करता, पण माझी समस्या पण सॉल्व्ह इकडे ग, इकडे. तिला बी आवडलं पाहिजे. लफडीच लफडीत बाई आमच्या गावात. राजश्री तुमचं काय प्रेम आहे का? नाही 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 सरपंच साहेब. बंट्या याची जरा धुलाई खरी. आता माझा राग काढला काय तिकडे, माझा राग काढला तो बापन त्याच्यावर. आता काय खरं नाही. अच्छा तुला लय मारी वाटते. मग तुझं प्रेम काही नाही ना? नाही नाही मग बऱ्याच वेळात पडत होतं का? मग काय तर. हा उघडच येऊ. हा दादा हा बोला राम भाऊ. काय नाही झालंय केलंय सुरळीत व्यवस्थित.
काही मारलं बिरलं नाही ना? नाही आता सर मी असताना काय मारण्यास संबंध आहे? झालं जमलं, पोरगी पण म्हटली मला करायचं याच्याबरोबर लग्न करायचं, तुमच्या कायमचे बांधायचे वाद मिटून जाणार. आता तुम्ही या इकडे, हातात हात देतो, हा उजवा हात द्या, हा आणि हे वाद मिटून टाकायचे. कोर्टात चालू आहे ना, ती केस मागे घ्यायची बरं का आता आपल्याला. घेतो. हा हा माफी का असावी? हा. पहिलं एका ताटात जेवायची आणि आता तसंच एका ताटात जेवा. तेव्हा ती चालेल. तेव्हा ती हा त्यांचं कसं प्रेमी. हा अक्षय हा. पण जीव लावायचं बरं का. हा मग हा नाही तुला माहिती मामा कसा आहे. मामा हा हा नाही तर मग रट्टे देईन मामा. नाही नको लय जीव लावीन माझ्यापेक्षा जास्त लावीन. बाई चला ना पटकन. सगळं मिटलं माझा नवरा गेलाय ना. काय झालं यांचं? अहो तुमचा नवरा तुमचा नवरा दिसला गेला. होता कुठं? पळून. तिकडं पलीकड ते स्टँड वरती. स्टँडवर हो सरपंच साहेब मी बघते. फुटाने खात बसले होते. काय फुटाने. ट्रक लावला असेल साईडला, घेतली असेल आणि फुटाने खाता चकना. म्हणजे काय फुटेल सांग. अहो जावं लवकर आहे. ते मी स्टँडवर तू कुठं जाते रामभाऊ? मी जातो. तो नाही तुमचं काम केलं ना आता. हा. स्टँडवर जा. हा इथं नवराचं माहितीच आहे तुम्हाला. माहिती हा तिच्या नवऱ्याला बघा ना, पकडून आणा. हा जोडीला आहे ना. हे बर तू नको जाऊ दे. एक काम कर राजश्री, तुझा जोडीला दोघ जण मध्ये बसून आणा तिचा नवरा. हा चालेल. काय दिवसभरात समस्या जारे लागण्याची तयारी कर. बरं. हा कस काय हा कृष्णा? हो, पण मला लय भीती वाटत होती, पण मी बोलली पण नाही. आता एक आहे, आपल्याच पार्टीला मतदान करायचं. हा हो चालेल, तुम्ही तुम्हाला- म्हणाल तसं. आता आमचं सगळं तुम्हालाच माहिती आहे ना मतदान. आपण कुठे जात नाही दुसरीकडे. हा आणि तुझं ग 17 वेळा नवरा पळून गेलाय. नाही तर इलेक्शन आलं का जा दुसरीकडे. नाही तुम्हालाच देणार. असं ना. हा, चला मग येऊ का? निघा, मला जायचंय गावात. हा, हा. हा मला जायचंय गावात.